हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे संडे, तर संडे स्पेशल मस्त असं आमच्याकडं आहे हे चिकन. तर हे चिकन 1 किलो आणलं होतं. तर मस्तपैकी चिकन स्वच्छ कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता याला हळद मीठ लावून मस्त शिजवून घेणार आणि मग तुम्हाला फोडणी देताना दाखवते. इथे बघा शिजवून घेतलं आहे मी. पीस वेगळे केलेत आणि सूप वेगळं करून ठेवलं आहे. शेरासाठी पण सूप वेगळं असं काढून ठेवलं होतं. सो आता मी सुक्कं करणार आहे. चिकन सुक्क्याची सिंपल मस्त असं करूया चिकन सुक्कं. मसाला वगैरे सगळा करून घेतला होता. खोबऱ्याचं वाटण रेग्युलर होतं तसंच, त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा असं काही टाकलं नव्हतं. एक्स्ट्रा म्हटलं तर पुदिनाच घातला होता. नंतर आणि फोडणी देताना सांगतेच काय काय टाकलं तुम्हाला. सो इथं पहिल्यांदा मी पॅन तापत ठेवला होता, कढई. त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल कमी जास्त तुम्ही कसं खाता त्यानुसार टाका. त्यानंतर भरपूर असा कांदा टाकायचा आहे आपल्याला. सो कांदा मी मीडियम साईजचे 3 कट करून घेतलेले सुक्क्यासाठी. सो हे बघा मीडियम साईजचे 3 कट केलेले कांदा आणि तो सगळा पूर्ण घालून घ्यायचा चिकन सुक्क्याला. छान होतं कांदा जास्त घातल्यानंतर. आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे कांदा. छान असं पिंकिश होईपर्यंत. जास्त डार्क ब्राऊन करायची काही गरज नाही, कारण की परत आणि मसाला पण भाजताना त्याच्यामध्ये आणखीन कांदा भाजला जातो. सो त्यामुळे फक्त पिंकिश कलर सॉफ्ट होऊन जरासा पिंकिश कलर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे. तर इथं तेलामध्ये पूर्ण सगळा कांदा घालून घेतला आहे मी. कांदा ते मशीन असते ना, ते आता मी टाकाले जे दाखवला तुम्हाला ज्याच्यामध्ये कांदा आहे त्याच्यातच बारीक करून घेतला. जास्त कांदे असले तर ते मी वापरते, नाहीतर एक कांदा कापायचा असेल तर काही मी वापरत नाही, हातानेच कट करते चाकूनी. सो 3-4 कांदे होते बारीक करायचे. हे 3 आणि याच्या फोडणीत पण सॉरी चिकन शिजताना पण फोडणीत टाकला होता. जास्त कांदे होते म्हणून त्याच्यामध्ये त्या मशीनमध्येच बारीक केले. छान बारीक होतात. एकदा बस लांबडा कट करायचा असेल तर चाकूने पटपट कट करते. बारीक मला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पटकन होऊन जातं. सो कांदा पिंकिशपर्यंत छान आपण परतून घ्यायचा. कांदा परतायला मला 1-2 मिनटं तर 2-3 मिनटं लागले. सो बघू शकता आपल्याला कांद्याचं कलर पिंकिश आलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि परतून छान घ्यायचं आहे. खोबऱ्याच्या वाटणमध्ये मी खोबरं घातलं होतं, ओलं खोबरं घातलं होतं आज. ओलं खोबरं घातलं, आलं, लसूण, जिरे, धने, तीळ आणि कोथिंबीर, थोडा पुदिना पण होता. घरी होता म्हणून घातला, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तर चालेल. सो पुदिना घातला होता आणि आणखी काय एवढंच घातलं होतं. आणि खडा मसाला पण ह्याच्यातच घातला होता. लवंग, दालचिनी आणि मिरे घातले होते. सो त्याच्यात घालून मस्त असं बारीक पेस्ट करून घेतलेली आणि तयार झालं आपलं खोबऱ्याचं वाटण. सो आणखी खोबऱ्याचं वाटण हे एक असतं आणि वाड्या खोबऱ्याचं पण भाजून केलेलं ते वाटण वेगळं असतं. सो मी आज हे केलेलं. हे आपण नेहमी पटकन होणारं वाटण आहे. ते भाजून कांदा वगैरे करतो त्याला थोडा वेळ लागतो, कारण की आधी भाजून ठेवून मग बारीक करावं लागतं. त्याची पण रेसिपी मी टाकलेले व्हिडिओ ह्याच्यामध्ये चॅनलवरती. सो बघा मस्त असं खोबऱ्याचं वाटण तेलामध्ये भाजून झालं आहे. आता त्याच्यामध्ये मी टमॅटो टाकाले. टमॅटो इथं थोडासा मी अंडा करीसाठी पण ठेवला. अंडा करी पण मी करणार होते आईंसाठी. आई मटन चिकन खात नाहीत, सो त्यांना अंडा करी करणार होते. तर त्याच्यासाठी थोडा कांदा ठेवला आणि ह्याच्यामध्ये तांबड्या रस्स्यामध्ये काय मी कांदा घालत नाही, सॉरी टमॅटो घालत नाही. डायरेक्ट फोडणीत देते मसाला घालून आणि शिजताना कांदा घातलेलाच असतो ऑलरेडी, नाहीतर कसं वरती तरंगतं ते आमटीमध्ये चांगलं वाटत नाही. सो तर टमॅटो पण इथं भाजला आहे माझा. आता खाली थोडं करपू नये म्हणून पाणी घालाले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत, त्यामुळे थोडंसं पाणी घालून ठेवलं, नाहीतर खाली करपेल. आता ह्या मसाल्यामध्ये ह्यावेळेस थोडे मी फुटाण्याची डाळ कधी कधी टाकत असते. ते पण टाकल्यानंतर छान रस्सा पण छान होतो, असा घट्टसर, जास्त पातळ होत नाही आणि टेस्टला पण छान वाटतं. इथं बघा मी थोडी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं.
काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, हे फक्त कलरसाठी आहे. आणि थोडासा चिकन मसाला आहे, ते मी पुडीतनं शिमटाला सॉरी पुडीत आहे तशी पुडीने टाकत होते. हे चिकन मसाला थोडा टाकला, एव्हरेस्टचा होता चिकन मसाला. आणि सावजी मसाला 1 चमचा टाकला होता ह्याच्यामध्ये. माझ्याकडे होता म्हणून मी टाकाले सावजी मसाला. तुमच्याकडे असेल तर ठीक, नाही तर नाही टाकला तरी चालेल. सो सावजी मसाला एक चमचा टाकला होता. आणि आपला गरम मसाला पण ह्याच्यातच मी ॲड केला. वरनं टाकतात झाल्यानंतर पण केकजण, पण मी आता ॲड केला ह्याच्यामध्ये. आणि आपली घरची चटणी, हे आपलं घरचं लाल तिखट. तुम्ही तिखट कसं कमी जास्त खाता त्यानुसार टाका. आणि मग छान असं परतून घेतलं. आता त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करायला लागले, कारण की पावडर मसाले वगैरे टाकले मग परत कोरडं होतं आणि खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडंसं पाणी टाकलं ह्याच्यामध्ये. छान असं परतून घ्यायचं, हे सगळे मसाले मिक्स होतील. तर जरासं प्लेट झाकून त्याच्यावर 1-अर्धा मिनिटं ठेवायचा. मसाला छान शिजू द्यायचा. बारीक मीडियम गॅस आहे, बघू शकता माझा सुरुवातीपासूनच. सो छान मसाला शिजल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. 1 मिनिट मी ठेवलं होतं. इथे बघा 1 मिनिट झाले. बघू शकता मस्त अशी तरी सुटली सगळ्याकडेने. आणि मस्त दिसायला पण किती छान दिसायला, व्हिडिओपेक्षा समोर खूप छान दिसत होता. मस्त मसाला भाजून निघाला. मसाला छान आपण जितका भाजू आणि तितकं आपले भाजी छान होते. कशाची पण असू दे, ती व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज. मसाला छान भाजला गेला की भाजी कुठली पण छानच होते. सो मसाला माझा छान भाजला गेला आहे. टोमॅटो थोडासा वरती दिसायला नको म्हणून सॉफ्ट झाला आहे. जो दिसतो तो मी जरासा मॅश करून त्याच्यामध्ये घेतला. तो मस्त असा आपला चिकन सुक्याचा मसाला रेडी आहे. आता छान असं आता आपण चिकन जे शिजलेले पीस वेगळे काढून घेतलेत ते पीस ह्याच्यामध्ये घालायचे. आता पीस घातल्यानंतर सगळं मस्त असं चिकन मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता दिसायला पण किती छान दिसायला येते. कलर कसा आलाय मस्त. मसाला खूप छान भाजला होता आणि कलर पण छान आला होता. मी तुम्हाला नंतर सगळं झाल्यानंतर समोरून पण दाखवते, त्यावेळेस तुम्हाला कळेल की कसं झालंय. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण जे चिकन शिजवतेला सूप वेगळं काढलंय रश्श्यासाठी, त्याचा रस्सा बनवणार आहे. त्याच्यासाठी त्यातलं थोडंसं घेऊन ह्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे आणखीन टेस्ट छान होते. आपल्याला काही पातळ करायचं नाही, ग्रेव्ही सुक्कंच करायचं, पण जरासं रसरशीत करायचं. असं पूर्ण कोरडं नाही करायचं, जेणेकरून खाताना छान वाटतं. आता त्यातलं सूप एवढं मी टाकलं आहे. आता आणखी मिक्स करून घेऊया. तुम्ही म्हणजे मग ह्या फोडणीमध्ये डायरेक्ट कच्चं चिकन जरी टाकलं आणि शिजवून घेतलं तरी चालतंय. चिकनला पाणी सुटतं भरपूर, त्याच्यामध्ये चिकन छान शिजतं. पण मला शहरासाठी पण सूप काढायचं असतं ना, त्यामुळे आधी मी मटण असू दे का चिकन शिजवून घेते आणि मग फोडणी देते. अगोदर मी बनवत होते डायरेक्ट फोडणी देत होते, आता नाही तसं करत. तिच्यासाठी वेगळं, तिच्यासाठी मी शिजवून घेते. कारण की चिकनला वेळ लागत नाही, पण सूप काढण्यासाठी मी शहरासाठी शिजवून घेऊन मगच फोडणी देते. सो इथं मी बघत होते मीठ कमी जास्त. तुम्ही पण मीठ बघून घ्या, कारण शिजताना पण आपण टाकतो. परत मी फोडणीमध्ये पण टाकलं होतं. छान झालं होतं, परफेक्ट होतं मीठ वगैरे. आता मी झाकून त्याला छान असं 1 मिनिट पूर्ण बारीक गॅसवरती
ठेवून देणार, म्हणजे मस्त असं रसरशीत छान होईल. झाल्यावर दाखवते. इथं बघा मस्त आपलं रसरशीत झणझणीत कलर पण कसा आलाय बघा. चिकन सुक्कं तयार आहे. हे वरती तर्री आहे. तुम्हाला वाटत असेल की पाणी वगैरे जास्त नाही. इथं बघा तांबडा रस्सा पण माझा रेडी झालाय. तर तर्री असं रसरशीत मस्त असं चिकन सुक्कं तयार झालं आपलं. तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि आजचा हा व्हिडिओ चिकन सुक्क्याचा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. धन्यवाद.